श्री स्वामी समर्थ. कसे आहे सर्वजण? मजेत ना? मी पण मजेतच आहे. तर माझं नाव आहे आशा. तर माझ्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. तर चॅनलचं नाव तर तुम्हाला माहीतच आहे. ज्यांनी बी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे असेच व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि माझे व्हिडिओ बघायला भेटतील. तर व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तर दुपारी झोपले होते, तर आजची फरमाईश होती गुलगुले खायचे म्हणून. तर तशीच उठले मी, तोंडात पाय धुतले. त्यानंतर आता मी गॅसवर पाणी ठेवले गुळवणी करण्यासाठी आणि वाटीमध्ये थोडंसं गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे. छानपैकी आता गुळकट करत आहे. आता गुळवणी तयार झालेला आहे. आपण आता पीठ भिजत ठेवूया आणि अर्धा तास गुलगुले चांगले फुगणार आहेत आपले. तर आता एक गुळवणी बनवला मी, त्यानंतर थंड होऊन द्यायचं आहे. आता गाळून घेतलं, कारण की गाळूनच घेत जायचं, कारण की खाली बारीक कण राहतात, त्यामध्ये काही वेळेस खराब पण निघतं त्यामध्ये गुळामध्ये. तर आता छानपैकी मिक्स करून घेत आहे मी. आणि जसं म्हणजे थोडं थोडं टाकायचं आहे, एकखडी टाकायचं नाही, म्हणजे ते पातळ होणार नाही जास्त, जसं लागेल तसं. त्यामध्ये मी आता टाकलं आहे थोडीशी विलायची पावडर, आणि तुम्ही त्यामध्ये बडीशेप पण टाकू शकता. आता माझ्याकडे नव्हते त्यामुळे मी टाकले नाही. आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे. कोणताही गोडाचा पदार्थ बनवताना त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे त्या पदार्थाची चव अजून वाढते. आता हे पीठ मी भिजत ठेवलं आहे अर्धा तास. आता बनवायचे. आता मी बनवत आहे गुलगुले. बघू शकता पीठ किती छान फुगलेलं आहे. छानपैकी असे छोटे छोटे करून घ्यायचे तुम्हाला जसे हवे तसे, आणि बारीक गॅसवरच करायचे, कारण की त्यामध्ये गूळ टाकलेला आहे. त्यामुळे काय होतं, लवकर काळे होतात, म्हणजे लवकर जळतात ते. आणि जास्त गरम तेल पण नाही ठेवायचं, मीडियम गॅसवर तळून घ्यायचे छानपैकी असे छोटे छोटे, आणि छान लागतात. नक्की तुम्ही पण करून बघा. आणि मी आता म्हणजे एवढंच करणार आहे. त्याबरोबर आता खीर करत असते मी कधी कधी, पण आज काही बनवणार नाही, तेवढेच खाणार आहे. तर छानपैकी बघू शकता किती छान कलर आलेला आहे. तर आता आपली झालेली आहे तयार. किती सॉफ्ट झालेली आहे बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही. मस्त झाले आहे. मस्त खा, स्वस्त राहा आणि काळजी घ्या. आता झालेले आहे माझे बनवून. थोडेसे राहिले होते बनवायचे, आता नंतर ते बनवून घेईल मी. आता खायपुरते बनवून झालेले आहे. चला तर या खायला मग. तर आपले गुलगुले कसे झाले कमेंट करून नक्की सांगा. आता त्यानंतर घ्यायचं आहे मला चहा. तर चहा बरोबर आहे बिस्किट. चला तर बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.